नमस्कार मंडळी. चला तर आपण छान हॉटेल स्टाईल भाजी घरीच तयार करणार आहोत. कसलंही वाटण घाटण न करता झटपट तयार होणारी भाजी आहे. आणि बघा, एकदा का तुम्ही घरच्यांना ही भाजी करून खाऊ घातलीत ना, तर घरचेच तुम्हाला म्हणतील हॉटेलपेक्षा ही छान भाजी जर घरी तयार होते तर कशाला हॉटेलला जायचं. तर एकदा तुम्ही ही भाजी नक्की करून बघा. तुम्हाला घरचे परत परत करायला लावतील ही भाजी. चला तर मग आपण रेसिपीला लगेचच सुरुवात करणार आहोत. तर त्यासाठी इथे आपल्याला लागणारं जे साहित्य आहे, तर त्यासाठी बघा इथे एक मोठी वाटी मी म्हणजे आहे त्यातलं अर्धी वाटी दही घेतलेलं आहे. फ्रेश ताजं असं दही घ्यायचं. यामध्ये आपल्याला काही मसाले घालायचे आहेत. तर अर्धा चमचा इथे मी धना पावडर घेतलेली आहे. त्याचबरोबर इथे काश्मीरी लाल तिखट घेतलेलं आहे, पण हे तिखट आहे त्यामुळे मी हे चवीनुसार घेतलेलं आहे. अर्धा चमचा गरम मसाला, इथे पाव टीस्पून आपण हळद घेतलेली आहे. त्याचबरोबर इथे आपण पाव चमचा घेतलेला आहे कांदा लसूण मसाला. आता हे सर्व कोरडे मसाले आपण दह्यामध्ये घातलेले आहेत, ते छान आपल्याला एकत्र करून घ्यायचे आहेत. दही ताजंच आपल्याला इथे छान घ्यायचं आहे, फ्रेश असं. पण तुम्हाला हलकीशी भाजीला आंबट चव हवी असेल तर मग तुम्ही थोडं आंबट दही घेतलं तरीही चालेल. तर बघा, इथे आपलं जे हे मसाला आहे पूर्ण दह्यामधला हा तयार झालेला आहे. आता इथे आपण 2 मोठे बटाटे उकडून साल काढून त्याचे काप करून घेतलेले आहे. बटाटे शिजवताना जास्त ओव्हरकुक करायचे नाहीत आपल्याला. त्याचबरोबर एक मोठा कांदा उभा लांब असा चिरलेला आहे आणि एक शिमला मिरची, ती सुद्धा मी उभी लांब अशी चिरून घेतलेली आहे. चला तर भाजी फोडणीला घालणार आहोत. त्यासाठी सर्वात आधी आपल्याला कढईमध्ये तेल घालून घ्यायचं आहे. तेल छान गरम झालं की आपल्याला त्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत आणि त्याचबरोबर इथे आपल्याला अगदी 2 चुटकी एवढा हिंगसुद्धा घालायचा आहे. तर जिरं छान असं फुललं गेलेलं आहे. तर हिंगसुद्धा घालून घेते मी आता. आणि आता आपल्याला एक मध्यम आकाराचा कांदा बारीक असा मी चिरून घेतलेला आहे, तो घालायचा आहे. कांदा छान ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. जास्तही असा त्याचा गडद रंग आपल्याला होऊ द्यायचा नाही. तर इथे बघा, कांदा छान असा परतून झालेला आहे. भाजीमध्ये दही आपण वापरत असल्यामुळे इथे टोमॅटोचा वापर केलेला नाही. आता इथे 5 ते 6 लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच आलं छान असं मी जाडसर कुटून घेतलेलं आहे खलबत्त्यामध्ये, ते घातलेलं आहे. ते सुद्धा कांद्याबरोबर आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे. एकदा का आलं लसूण हे छान परतून झालं की आपण तयार केलेला दह्यामधला जो मसाला आहे तो घालून घेणार आहोत. तर इथे बघा, आता कांदा आलं लसूण छान असं तेलामध्ये आपलं परतून झालेलं आहे. आता आपण मसाला घालणार आहोत. मसाला घालत असताना आपल्याला गॅसची स्पीड कमी करायची आहे. बऱ्याचदा गॅसची स्पीड जर मोठी असेल तर दही फुटण्याची भीती असते. त्यासाठी गॅसची स्पीड कमी करूनच हा मसाला छान असा परतून आपल्याला घ्यायचा आहे, छान तेल सुटेपर्यंत. तर आता बघा, या मसाल्याला अजिबातही रंग नाही, पण जसजसा मसाला तेलामध्ये परतला जाईल, मसाल्यातील तेल वेगळं होईल, तसतसा याला छान रंग येईल. तर इथे बघा, आता मसाला छान परतून झालेला आहे. यामध्ये आपण कसुरी मेथीसुद्धा घालून घेणार आहोत. तर इथे मी कसुरी मेथी घालून घेतलेली आहे आणि तीसुद्धा आता या मसाल्याबरोबर आपल्याला छान परतून घ्यायची आहे. तुमचा मसाला जो आहे तो जितका छान परतला जाईल तितकीच छान भाजीला चव येईल. आता ही कढई आपण बाजूच्या गॅसवर ठेवूयात. गॅसची स्पीड कमीच आहे. आता तोपर्यंत आपण कांदा, शिमला मिरची आणि बटाटे तेलामध्ये हलकेसे फ्राय करून घेणार आहोत. आपल्याला ते शिजवायचे नाही, त्यांचा जो क्रंच आहे तो तसाच आपल्याला ठेवायचा आहे, पण हलकेसे तेलामध्ये आपण ते परतून घेणार आहोत. तर इथे तुम्ही बघू शकता, मी फक्त अर्धा चमचा इथे तेलाचा वापर केलेला आहे. आता आपण सुरुवातीला कांदा आणि शिमला मिरची घातलेली आहे. आता आपले इथे जे बटाटे आहेत ते आपण आधीच शिजवून घेतलेले आहेत, त्यामुळे ते आणखीनही आपल्याला जास्त शिजवायचे नाहीत, त्यासाठी ते शेवटी घातलेले आहेत आपण. ते सुद्धा अगदी बघा, आपण काही सेकंदासाठीच परतून घेणार आहोत आणि नंतर मग ते काढून घेणार आहोत आपण. बाजूच्या गॅसवर मसाला मी ठेवलेला आहे, पण गॅस बंद करून घेतलेली आहे आता. तर इथे बघा, एकदा आता हे छान परतून झाले आपले की परत आपण मसाला इकडे घेणार आहोत. तर बघा, हे छान परतून झालेले आहेत आणि इथे बघू शकता परत गॅस चालू केलेली आहे मी. आणि इथे तुम्ही बघू शकता मसाल्यातील तेल जे आहे ते छान असं सेपरेट झालेलं आहे आणि तुम्ही पहिल्यापेक्षा आपला जो मसाला आहे त्याला घट्टसरपणासुद्धा आलेला आहे. तर असा छान खमंग मसाला केव्हाही परतून घ्यायचा. आता आपण जे हलकेसे भाजून घेतलेले कांदा, शिमला मिरची आणि बटाटे यामध्ये आपल्याला घालून घ्यायचे आहेत. तर आता सर्व साहित्य घातल्यानंतर चवीनुसार आपण यामध्ये मीठ घालणार आहोत.
आणि आपल्याला ही भाजी जास्त शिजवायची नाही, कारण शिमला मिरचीचा जो रंग आहे तो असाच राहायला हवा. तशी ही शिमला मिरची बघा जास्त शिजल्यामुळे तिची चव चांगली लागत नाही. तर आता सर्व साहित्य घातलेलं आहे, चवीनुसार मीठ, तसंच बारीक चिरून घेतलेली कोथिंबीरसुद्धा. आता भाजी पूर्ण छान अशी आपल्याला एकत्र करून घ्यायची आहे. तर मंडळी, इथे आपली छान हॉटेल स्टाईल आलू भुना मसाला रेसिपी तयार झालेली आहे. आहे ना अगदी साधी सोपी आणि झटपट तयार होणारी ही रेसिपी, कुठलंही वाटण न करता झटपट अशी तयार होणारी आहे. आणि हो, ही भाजी शिजवत असताना अजिबातही झाकण ठेवून आपल्याला शिजवायची नाही. एकदा आपण छान मसाला तेलामध्ये परतून घेतला, की त्यानंतर आपल्याला यामध्ये बटाटा, शिमला मिरची आणि कांदा घातल्यानंतर फक्त काही मिनिटासाठीच ही भाजी आपल्याला परतून घ्यायची आहे. आणि भाजी अगदी आपली खाण्यासाठी तयार झालेली आहे. ही भाजी तुम्ही तंदुरी रोटी, नान, पराठा किंवा एवढंच नाही तर तुम्ही चपातीबरोबर सुद्धा खाऊ शकता. ती तितकीच चवीला छान लागणारी आहे. तर मंडळी, आजची ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली ते सुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि अशाच छान घरगुती, उपयुक्त आणि झटपट तयार होणाऱ्या रेसिपी पाहण्यासाठी चॅनललाही नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. म्हणजे पुन्हा तुम्हाला अशाच छान छान रेसिपी पाहायला मिळतील. तर पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत आपण लवकरच भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.